भाजपकडून लोकसभेसाठी 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर। पंतप्रधान मोदी वाराणसीतून तर अमित शहा गांधीनगरमधून निवडणूक लढणार। अमित शहा 5 आणि 6 मार्चला महाराष्ट्र दौऱ्यावर। 5 मार्चला रात्री घेणार महायुतीच्या नेत्यांची बैठक। जागा वाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता। बारामतीतल्या कार्यक्रमात सुप्रिया सुळे आणि अजित पवारांनी एकमेकांशी बोलणं टाळलं। सुळेंचा शिंदे आणि फडणवीसांशी मात्र संवाद। बारामतीला 1 नंबरचा तालुका करायचा आहे, फक्त तुमची साथ हवी आहे। नमो रोजगार मेळाव्यात अजितदादांची साध। तर बारामती आधीच 1 नंबर जिल्हा, सुळेंचं अजितदादांना उत्तर। अर्थात दादा मला हळूच हे म्हणू शकतात की पीएमसी का खातच मला द्या, मी चांगल्या इमारती बांधतो, ते देणार नाही, ते माझ्याचकडे ठेवेल। गृह खातं देणार नाही, ते माझ्याकडेच ठेवणार। फडणवीसांचा बारामतीकरांसमोरच अजित पवारांना टोला। ठाकरे गटाच्या अनिल देसाईंना आर्थिक गुन्हे शाखेकडून समन्स। 5 मार्चला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश। पक्षनिधीतून पैसे काढल्याचा शिंदे गटाचा आरोप। सर्व पक्षांना संपवून भाजपाला एकट्याला जिवंत राहायचंय का? रामदास कदमांचा संतप्त सवाल। तर कदमांचं मत महायुतीचं मत नाही, बावनकुळेंचं प्रत्युत्तर। अडसूळ नवनीत राणांचा प्रचार करतील, रवी राणांचा दावा। तर राजकारण सोडेन, मात्र राणांच्या प्रचाराला जाणार नाही, आनंदराव अडसूळांचं प्रत्युत्तर। मराठा आरक्षणाविरोधातल्या याचिकेवर मुंबई हायकोर्टात 8 मार्चला सुनावणी। तर मराठा समाजाकडून कोर्टात कॅव्हेट दाखल। म्हणणं ऐकल्याशिवाय सुनावणी न घेण्याची विनंती। बुलढाण्यात क्षुल्लक कारणावरून ऑटो चालकाला पोलिसांची दांडपट्ट्यानं मारहाण करणारा पोलीस निलंबित। आणि भारतातून पाकिस्तानला जाणारं जहाज म्हावा शेवा बंदरात रोखलं। आण्विक साहित्य आणि क्षेपणास्त्राचं साहित्य नेलं जात असल्याने कस्टम विभागाची कारवाई।